भोगीची भाजी करण्याची सगळ्याची वेगवेगळी पद्धत असते. तर आज मी तुमच्यासोबत माझी पद्धत शेअर करते. इथं मी सगळ्या भाज्यांना स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर बोरकिडकं तर नाही ना, हे पण चेक करून घेतलं. त्यानंतर मग कढईमध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचं. बेसिक मसाले टाकून मसाला छान भाजून घ्यायचा 2 मिनिटं. काही लोकांना ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण पण टाकतात, पण मी नाही टाकत. मी नेहमी दरवेळी अशा पद्धतीनेच भोगीची भाजी बनवते. तर त्यानंतर ना भाजी टाकून 2 मिनिटं छान वाफवून घ्यायचं. आणि इथं मी पालक आणि मेथीची भाजी घेतली होती. तुमच्यापाशी जे हिरव्या भाज्या असतील ना, ते सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर कोथिंबीर आणि तीळ टाकायचं आणि मी ना शेंगदाण्याचं कूट पण टाकते. त्यानंतर मग थोडं पाणी टाकून छान भाजी शिजवून घ्यायची. तर ह्या सगळ्या भाज्या ना तुम्ही आधी शिजवून पण घेऊ शकता, पण मी ह्या पद्धतीनेच करते आणि भाजी खूप म्हणजे खूप टेस्टी होती. आणि ह्या तुम्हा सर्वांना भोगीचे खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.